नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज देखील नाश्ता करण्याची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडलेली आहे. गावाहून येताना मी एक पायली पोहे कांडून आणले होते आणि त्यामुळे सध्या पोह्यांचा तडाखा लावलेला आहे आणि त्यामुळे आज मी नाश्त्याला करतोय कोळाचले पोहे किंवा कोळाचे पोहे. आता कोळ म्हणजे चिंचेचा कोळ, हे तुम्ही समजून जाल. तर चिंच आणि गूळ यांच्या कोळामध्ये यांचा कोळ तयार करायचा आणि तो नारळाच्या दुधात घालायचा आणि नारळाचं दूध पोह्यांवरती घालून त्यावरती फोडणी देऊन जे पोहे करतात त्याला कोळाचले पोहे म्हणतात. आता नारळांचं पीक कोकणामध्ये खूप होतं, त्यामुळे कोकणातल्या जे रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये नारळाच्या दुधाचा हा वापर अर्थातच जास्त होतो. तेव्हा कोळातले पोहे करण्याकरता आपल्याला लागणार आहेत हे पोहे. आता हे जाडे पोहे आहेत, हे पातळ पोहे नाहीत. पातळ पोहे घेतले तर हे भुगा होऊन जाईल यांचा. हे जाडे पोहे आहेत आणि हे जाडे पोहे मी रनिंग वॉटर खाली म्हणजे वाहत्या पाण्याखाली चांगले 3-4 वेळा धुवून नंतर ते पूर्णपणे निथळत ठेवलेले आहेत. तर हे जाडे पोहे. आता कोळातले पोहे करण्याकरता आपल्याला लागणार आहे कोळ, तो म्हणजे हा चिंच. तर ही चिंच गरम पाण्यामध्ये ही मी भिजवून ठेवलेली आहे आणि ही व्यवस्थित भिजली की यातला रस जो आहे तो आपण काढून घेणार आहोत आणि चिंचोके आणि हे बाहेर टाकून देणार आहोत. त्याच्या बरोबरीने लागणार आहे गुळ. या गुळात देखील मी गरम पाणी घालून ठेवलंय, हा वितळायला ठेवलेला आहे. त्याच्या बरोबरीने आपल्याला मेन इन्ग्रेडियंट यातला म्हणजे हे नारळाचं दूध. आता हे नारळाचं दूध आहे, हे आपण खोबरं घ्यायचंय 1 वाटी. त्या खोबऱ्यामध्ये 1 वाटी खोबऱ्यामध्ये आपण कोमट पाणी घालायचंय. जेवढं खोबरं तेवढंच कोमट पाणी घालायचं आणि मिक्सर मधून ते बारीक वाटायचं आणि नंतर ते गाळून घ्यायचंय. तर तो जो पहिला असेल म्हणजे ते जे पहिलं दूध येईल किंवा पहिला रस येईल त्याला नारळाचा फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट किंवा पहिलं दूध असं म्हणतात. आता हे खूप जाड असतं, घट्ट असतं. हे जसंच्या तसं जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला पित्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ते पित्तकारक असतं. नारळ जास्त खाणं हा देखील पित्तकारक आहे. त्यामुळे ते तसंच्या तसं वापरायचं नाही, कारण तसं जर वापरलं तुम्ही चव त्याला चांगली असते आणि पण ते अत्यंत वाईट आहे ते तसंच वापरणं. ते जर तसंच्या तसं तुम्ही वापरलं तर तुम्ही बनवायला जाल कोळाचे पोहे आणि होतील पित्तकारक पोहे आणि तुम्ही म्हणाल खरे सांगितलं नाहीत म्हणून. तर तसं नाही. तर हे जे नारळाचं दूध आहे, तर हे नारळाचं दूध आता ह्याच्यामध्ये पहिला एक्स्ट्रॅक्ट आहे. त्यानंतर परत आम्ही पाणी घालून ते जे उरलेलं शिल्लक राहतं खोबरं, त्या खोबऱ्यामध्ये परत पाणी घालायचं, परत ते मिक्सर मधून काढायचं आणि परत त्याचा दुसरा एक्स्ट्रॅक्ट काढायचा. तो पातळ येतो आणि तो पातळ एक्स्ट्रॅक्ट आपण याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि ही कन्सिस्टन्सी त्याची आलेली आहे. बघा, ही कन्सिस्टन्सी त्याची आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ पडणार आहे, गुळाचा देखील पाक पडणार आहे, त्यामुळे हे आणखीन पातळ होईल. त्यामुळे काही तसा प्रश्न येणार नाही. आता चवीपुरतं मीठ. ही मी 1 मिरची या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहे. आता ही ज्यांना बारीक चिरून नकोय तर त्यांनी ही अशी 1 मिरची किंवा 2 मिरच्या अशा स्लिट करून घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला खातेवेळी त्या बाजूला काढून टाकता येतील. त्यामुळे ही मिरची घेतली आहे. आता ही आपली प्रिय मैत्रीण आहेच बरोबर, आणि ह्या 1 सुक्की मिरची मी फोडणी करता घेतलेली आहे. आता फोडणीला काय आहे, तर फोडणीला तेलावरती हळद घालायची नाहीये फक्त. बाकी आपलं फोडणीचं नेहमीचं साहित्य म्हणजे मोहरी, जिरं आणि थोडासा हिंग, 1 पिंचभर म्हणजे 1 चिमूटभर हिंग असं आपण वापरणार आहोत. तेव्हा आता आपण आपला कोळाचे पोहे बनवायला सुरुवात करूया. तेव्हा मंडळी, कोळातले पोहे करण्याकरता आता आपल्याजवळ हे नारळाचं दूध आहे, हा चिंचेचा कोळ आपण केलेला आहे. तर आधी हा चिंचेचा कोळ
आपल्याला ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात याच्यात घालायचं आहे. नंतर चव घेऊन बघूया आपण. मग हा जो आपण गूळ गरम पाण्यात मिक्स केला होता सगळा, हा चांगला विरघळलाय. तर हा असा विरघळलेला हा गूळ याच्यामध्ये घालायचा आहे. हा विरघळलेला गूळ याच्यात घालून हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचंय. आता याची आपण चव बघायची की गूळ आणि चिंच ही व्यवस्थित या दुधाला लागली आहे की नाही. रंगावरून तरी मला वाटतंय की ती लागली असावी. तर तो मी घालतोय आणि ऍडजस्ट करून घेतोय. आता हा कोळ तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली मिरची घालणार आहोत. आता ही मिरची मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही ही मिरची घालायची. आता काही जण याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा वापरतात. करायला हरकत नाही. ज्यांना हवंय त्याने ते जरूर करा. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय की आम्ही ज्या रेसिपी दाखवतो त्या रेसिपी म्हणजे प्रमाण रेसिपी नाहीत. त्या आमच्या रेसिपी आहेत. आम्ही जसं आमच्या घरी करतो तशा त्या तुम्हाला दाखवतोय. त्यामुळे तुम्ही त्याच्यात काहीही बदल करू शकता. त्यांना तुम्ही काहीही म्हणू शकता. आता हे तयार झालंय. याच्यामध्ये ही आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ, हे चवीपुरतं मीठ मी याच्यात घालतोय आणि आता हे पुन्हा व्यवस्थित ढवळून घेतो आहे. हे बघा, आता हा तयार झालाय आपला कोळ. आता याच्यावरती घालायला, या पोह्यांवरती घालायला आपल्याला फोडणी तयार करायची आहे. तर ती फोडणी आता आपण तयार करूया. तर ही फोडणी तयार करण्याकरता आपण हे तेल ठेवलं होतं. तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि ह्या 2 सुख्या मिरच्या घातलेल्या आहेत. गॅस केलेला आहे बंद, नाही तर फोडणी आपली जळेल. आणि त्यामुळे आता ही फोडणी आपली तयार झाली आहे. आता हे कोळाचे पोहे आपण असेंबल करूया. आता ह्या प्लेटमध्ये पहिल्यांदा आपल्याला हे पोहे घालायचे आहेत. हे पोहे घालायचे. त्यानंतर त्याच्यावरती हा जो आपण कोळ तयार केलेला आहे, आता पोहे बुडेपर्यंत हा कोळ आपल्याला याच्यावरती घालायचा आहे. कारण हे कोळातले पोहे आहेत किंवा कोळाचे पोहे आहेत. बुडाला पाहिजे. हा एक बघा, असा हा कोळ आपण याच्यावरती घातलेला आहे. आणि आता याच्यावर आपण ही जी तयार केलेली फोडणी आहे ती फोडणी घालणार आहोत. हे बघा, ही तयार केलेली फोडणी ही आपण याच्यावरती घालायची आहे. तुमची जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे ही आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर ही देखील आपण बाजूनी अशी भुरभुरवणार आहोत. आणि आता खायला तयार झालेले आहेत आपले हे कोळातले पोहे किंवा कोळाचे पोहे. तेव्हा मंडळी, आता आपले खाद्यरसिक हे चाखून आपल्याला याची चव घेऊन दाखवणार आहेत.
मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि आमचा नाश्ता तयार आहे. खाद्य रसिक देखील तयार आहेत आणि हे कोळाचे पोहे देखील तयार आहेत. तेव्हा खाद्य रसिक आता आपल्याला ते खाऊन सांगतील कसे झालेत ते. चिंच, गूळ आणि नारळाच्या दुधाचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आणि सुंदर झालेत. त्याच्यावरती ही फोडणी पण खमंग लागते आणि चव तर खूपच छान झाली आहे. मस्त. मंडळी, हे होते कोळाचे पोहे. तेव्हा हे तुम्ही घरी जरूर करा आणि चव बघून कसे झालेत ते मला नक्की कळवा. आता ह्या कोळाच्या पोह्यांबरोबर पोह्याचा पापड हा अत्यावश्यक असतो. तर पोह्याचा पापड हल्ली ऑथेंटिक पोह्याचा पापड कुठे मिळत नाही. बाजारात पोह्याचे पापड मिळतात पण त्यांना ती चव नाही. त्यामुळे मला तो आवडत नाही म्हणून आम्ही ते घरात आणत नाही. आता मी कोकणातनं मागवलेत, बघूया. माझ्या आजीची तुम्हाला आठवण सांगतो. मी लहानपणी आमच्याकडे केळी, आपलं केळ असते केळ, त्या केळ्याचं जे खोड असतं ते खोडाचं वरच्या सगळ्या परती काढल्या की आतमध्ये एक नार असतो, आतमध्ये गाभा ज्याला म्हणतात तो. तर तो गाभा वायनात कुटून त्याचा रस काढून त्या रसामध्ये पोह्याच्या पिठाचं डांगर भिजवून त्याचे पापड आमची आजी घालायची. आहा आहा हा, इतकी सुंदर चव त्याला यायची का मंडळी सांगता सोय नाही. आता आठवण राहिलेली आहे फक्त. बाकी तसले उद्योग करायला कुणाला वेळही उरलेला नाही आणि माहितीही किती जणांना असेल काय माहिती. असो, तुम्हाला माहिती असेल तर मला कळवा आणि हे कोळाचे पोहे नक्की करा. हा व्हिडिओ मी थांबवतोय. हां, आमचा गोडा मसाला तयार आहे. ज्यांना कुणाला हवा असेल, कमी आहे अगदी, 4.25 किलोचीच बॅच काढलेली आहे. ज्यांना कुणाला हवा असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. मला व्हॉट्सॲपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.